नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहराचा महानगरपालिकेने बट्ट्याबोळ करण्याचा सपाटाच लावला की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात खोदकामामुळे आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातल्या त्यात शहरात 15 कारंजे बसवण्यात आले आणि यामागे 2 कोटींचा निधी खर्च करण्यात आला. परंतु आता हे कारंजे मात्र डास उत्पत्ती केंद्र बनवल्याचा आरोप माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी केला. यासोबतच चंद्रपुरातील अमृत पाणी पुरवठा योजनेवर काल माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी खड्ड्यात बसून आंदोलन केले. यानंतरही महानगरपालिकेला जर जाग नाही आली तर ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. भंडारा जिल्ह्यातील कवलेवाडा वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिक कमालीचे संतापले आणि वन विभागाचे वाहन तेथे येताच संतप्त नागरिकांनी ते वाहन पेटवून देण्याची घटना येथे घडली. वन विभागाचे वाहन पेटल्याची चित्रफीत आणि छायाचित्र पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी गावातील 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील एका डॉक्टरचे पत्नीच्या नातेवाईकांपैकी एका महिलेशी अनैतिक संबंध होते आणि या संबंधात पत्नी अडसर ठरू लागल्याने या डॉक्टरने आपल्याच पत्नीचा उशीने तोंड दाबून खून केला आणि दरोड्याचा बनाव रचत स्वतःही झोपेच्या गोळ्या घेऊन जखमी झाल्याचे पोलिसांना भासवले. मात्र पोलीस तपासात या डॉक्टरांचे बिंग फुटले. राजकारणी आणि रेती तस्करांचा महत्त्वाचा विषय असलेल्या रेती घाटाचा विषय हा चांगलाच रंगू लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात एका कार्यकारी अभियंत्याच्या दालनात रेती तस्करांची दिवसभर चाललेली उठबस ही बरंच काही सांगून जात आहे. त्यामुळे रेती तस्करी ही राजकारण्यांकरिता किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची वेळोवेळी बदलती भूमिका ही कार्यकर्त्यांना तसेच जनतेलाही संभ्रमित करणारी ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करणारे राज ठाकरे काल मात्र कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीवर तोंडसूक घेऊन मोकळे झाले. ज्या पक्षाचा एकच खासदार निवडून येतो त्याचे 42 आमदार कसे निवडून येतात असा बॉम्ब गोळा टाकत त्यांनी थेट EVM मशीनवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान शासनाकडून चालवले जात असतानाही अनेक आस्थापनेत अनेक बाल कामगार कामाला असतात आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. ते जाणीवपूर्वक म्हणायचे का, हा पण एक प्रश्नच आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकाजवळील धनलक्ष्मी साऊथ इंडियन कॅफेमध्ये बालकामगार आढळून आल्याने या स्थापनेवर संयुक्त कारवाई करण्यात आली आणि FIR दाखल करण्यात आला. घुसखोर बांगलादेशी भारतात वास्तव्य करून येथील नागरिकत्व मिळवल्याचे अनेक प्रकार सध्या उघडकीस येत आहेत आणि आता मागील 14 वर्षांपासून नागपूर येथे बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या 2 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोरोनानंतर आता GBS या संसर्गजन्य रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून विदर्भातही या रोगांनी पाय पसरले आहेत. अकोल्यात काल 2 रुग्ण आढळून आले असून सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यात याचा शिरकाव झालेला नाही. परंतु या रोगाची लक्षणे दिसताच ताबडतोब आरोग्य खात्याशी संपर्क करा असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे केले जात आहे. बसेसची सुविधा नसल्याने अनेक ग्रामीण भागातून शिक्षण घेणाऱ्या शाळकरी व महाविद्यालयीन मुली ऑटो रिक्षाने प्रवास करून शिक्षण पूर्ण करतात. याचाच फायदा एका ऑटो चालकांनी घाटंज जिल्ह्यात घेतला असून एका शाळकरी मुलीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकून तिच्यावर अत्याचार करण्याची घटना घडली. करण पांडुरंग सोनुले वय 25 वर्षे असे आरोपीचे नाव असून त्याने मुलीच्या घरात शिरून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो वारंवार तिला शरीर सुखाची मागणी करू लागला होता. या प्रकाराला कंटाळून अखेरीस पीडितेने आपल्या आई-वडिलांना या प्रकाराविषयी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आणि त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहे. चंद्रपूर शहरात मागील काही महिन्यांपासून महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. त्यानंतर ती थंड बस्त्यात गेली. त्यानंतर पुन्हा अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आणि यावेळेस मात्र मनपा प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिक्रमित गाळेधारकांनी चक्क अतिक्रमण हटाव वाहनाच्या खाली स्वतःचं शरीर झोकून देत या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केला.
तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।